उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसातील मंत्रिमंडळ बैठकांना उपस्थित नव्हते। अशातच आता एकनाथ शिंदेंकडील नगरविकास विभागाच्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली आहे। तर नगरविकास खातं महाराष्ट्रात नंबर 1 ला असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय आणि त्यामुळे महायुतीत सर्व काही अलबेल नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय। त्याविषयीचा हा रिपोर्ट। एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे। देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। नगरविकास खातं असेल इतरही खाती आहेत, महाराष्ट्रात नंबर 1 ला आहे। नुसती नाराजी त्यांनी दाखवली आहे, चांगली गोष्ट आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराज असल्याचं समोर आलंय। याला कारण ठरलंय ते केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे न राबवणं। पंतप्रधानांच्या आढावा बैठकीत मला तोंड द्यावं लागतं अशा भाषेत मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली। तर नगरविकाससह इतर खाते महाराष्ट्रात नंबर 1 ला असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं। एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे। विकास खात्याच्या माध्यमातून मग MMRD असेल, इतर काही प्रकल्प असतील, महापालिका 27 महानगरपालिका, नगरपालिका यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल, जर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल, ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल, हा भ्रष्टाचार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, त्यांना तो अधिकार आहे। नगरविकास खातं असेल इतरही खाती आहेत, महाराष्ट्रात नंबर 1 ला आहे। महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत, इन्व्हेस्टमेंट येते आहे। महाराष्ट्राचा GDP नंबर 1 ला आहे। महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप नंबर 1 ला आहे आणि 2.5 वर्षाचा कारकीर्द आपण पाहिलेली आहे। आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे। या ठिकाणी आमची महायुतीची पहिली इनिंग आपण पाहिली आहे। विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे घेऊन गेलो। त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनेच आमची टीम आहे। शहर विकासाच्या दृष्टीने नगरविकास खातं हे अतिशय महत्त्वाचं समजलं जातं। त्यामुळे केंद्र सरकारकडून अनेक शहरात अमृत 2.0 योजनेअंतर्गत कल्याणकारी योजना राबवल्या जातात। मात्र या योजना राबवण्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडील नगरविकास खात्याला विलंब होतो। त्यामुळे या योजना 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत असा इशारा फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिला। अमृत 2.0 अंतर्गत राज्याला 9,000 कोटी रुपयांचा हिस्सा, पाणीपुरवठा, मलनीसारण, हरित उद्यानांसह अनेक कामांचा अमृत योजनेअंतर्गत समावेश। अमृत योजनेत नागरिकांचे जीवनमान सुधारण्याची क्षमता। 2021 मध्ये सुरू झालेली योजना 2026 मध्ये संपणार। योजना राबवण्यात प्रचंड विलंब होत असल्याची माहिती। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच सरकारमधल्या एका डिपार्टमेंटबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली असं चॅनल्सवर सांगण्यात आले। तर आम्ही तर कोणी काय मीटिंगमध्ये नव्हतं। तुम्ही जे रिपोर्ट केलं त्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। मी त्याचं स्वागत करते, कारण का जर चांगलं प्रशासन ह्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री करणार काय? नुसती नाराजी त्यांनी दाखवली आहे, चांगली गोष्ट आहे। मी त्याचा मनापासून स्वागत करते। बघा, विरोधी पक्षाच्या हातात काही मुद्दे नाही, विरोधी पक्षाला जनतेचं समर्थन नाही, मग काहीतरी मीडियासमोर बोललं पाहिजे म्हणून उसळ आणि कुसळ काढण्याचा प्रकार आहे। ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी किंवा अजितदादा हे सगळे आपापल्या विभागाचा आढावा घेतात, त्यात सूचना करतात, यामध्ये कोण कोणाला टार्गेट करणे काय महाविकास आघाडी आहे का? अमृत 2.0 योजनेची कामं जलद गतीने होत नसल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली। मात्र या बैठकीस मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते। त्यामुळे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा दिल्याचं समजतंय। अमृत अंतर्गत असलेल्या सर्व योजना निश्चित मुदतीत पूर्ण व्हायला हव्यात। सर्व प्रलंबित कामे मिशन मोडवर पूर्ण करावीत। प्रशासकीय मान्यता, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आवश्यक जबाबदारी तातडीने पार पाडावी। प्रकल्पांमध्ये विलंब होऊ नये यासाठी जागेच्या परवानग्या वेळेत मिळाल्या पाहिजेत। पहिल्या टप्प्याची कामे सुरू करतानाच पुढील टप्प्यासाठी परवानगी मिळवावी। नाराज तर आहेत एकनाथराव, आणि त्यांनी नाराजी दाखवली सुद्धा आहे। आणि आता तर BJPचे माजी आमदार किंवा चांगले कार्यकर्ते सुद्धा फोडायच्या तयारीत ते दिसत आहेत। मला वाटतं जळगाव आणि नाशिककडचेच अनेक उदाहरणं आहेत त्या ठिकाणी की ते आपसातच भिडलेले आहेत आणि ही भिडंत आता पुढेही चालू राहील की का अशी शंका आहे।
माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी ते देवेंद्रजींना विश्वासात घेऊन काम करायचे. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, ते एकनाथ शिंदे साहेबांना विश्वासात घेऊन काम करत आहेत आणि दोघांनी एका पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणाने असं सांगितलेलं आहे की हमारा फेविकॉल का जोड है वो कभी भी टूटेगा नहीं. एवढं त्यांच्यामधलं बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे आणि कॉन्क्रीट आहे. 2019 पासून नगरविकास खातं एकनाथ शिंदेकडेच आहे. 2022 मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर हे खातं शिंदेंनी आवर्जून आपल्याकडेच ठेवून घेतलं. पुन्हा महायुती सरकार आल्यावर भाजपा नगरविकास खातं शिंदेंना देण्यास तयार नव्हतं. मात्र शिंदे अडून बसल्यानं नगरविकास खातं द्यावं लागलं. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांवर नाराजी जाहीर करत एकनाथ शिंदेंना इशारा दिल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.